नमस्कार मंडळी. आज मी डब्याला बनवत आहे मस्त करंदी. काल मला ना दारावर ताजी ताजी संध्याकाळी करंदी मिळाली, तर घोसाळी टाकून आपण आज करंदी सुक्क बनवूया मस्त थपथपीत. फोडणीला लसणाच्या पाकळ्या टाकूया 4 मस्तपैकी. लसूण लाल झाले. आपण मी 2 बारके कांदे घेतलेले, थोडेसे जाडसर कापून घेतले, बारीक नाही. ते घाल. कांदा हलका मऊ होऊन द्यायचा. तोपर्यंत करंदी धुवून घेतली, आपली ओली करंदी. ही बघा स्वच्छ करून मस्त अशी बघा काय ताजी आहे, फडफडीत. ती घालूया आपण कांद्यावर. हळद घालूया, परतून घेऊया थोडं. आलं लसूण घालूया. मी ना काय करते, शक्यतो ना मुलं जी भाज्या खात नाहीत ना, शक्यतो असं नॉनव्हेज मध्ये वगैरे घुसवून टाकते, म्हणजे कसं मुलं आवडीने खातात. आलं लसूण टाकल्यावरती परतवूया. आता आपण मसाला घालूया. मी घरगुती मसाला टाकणार आहे, आम्ही घरी बनवतो तो. परतवून घेऊया छान. ही अशी भाजी करून बघा करंदीची, घोसाळी टाकून खूप छान लागते. गरम गरम भाकरी भाताबरोबर अशी चोळून खायला खूप मस्त लागते. तर इथे मी घोसाळी तरी अंदाजे 1/2 किलोच्या वरच होती, ही मी कापून घेतली आहे. आता चांगली परतून घेऊया आपण एकजीव. मला तर आताच बघून मस्त असं हे वाटतंय ना, असं तोंडाला पाणी सुटलं. मीठ घालून घेऊया. घोसाळी आपली म्हणजे कमी होणार क्वांटिटीने, अळणार आहे. मीठ टॅप येतानीच टाका. आता एकदा परत आपण फास्टवर जरा परतून घेऊ आणि झाकण मारून शिजायला ठेवूया आपण घोसाळी आपली. झाकण मारलं. मी थोडंसं पाणी ठेवते, म्हणजे ते कसं ते गरम पाणी आहे, मी चहा ग्रीन टी प्यायला केलेलं ते. झाकण काढून बघूया आपल्याला भाजी कशी झाली आहे करंदीची. हे बघा. आता गॅस फास्टवर ठेवायचा मस्त. घोसाळी आपली शिजलेली आहे मस्त. आता त्यात आपण टोमॅटो आणि कोकम घालूया. टोमॅटो घालूया आपण आता, आणि गॅस फास्टवरच राहायचंय, ठेवायचं. आपली भाजी करंदीची घोसाळी घालून तयार आहे. हे बघा.